नमस्कार मित्रांनो. मी 2-3 दिवस असं ऐकतोय की ते कॉक्रोच जनता पार्टी वगैरे, पण मी एवढं लक्ष नव्हतं दिलं त्या गोष्टीकडे. पण आज जरा जास्तच रील मला बघायला भेटल्यात त्या बाबतीत. तर मित्रांनो, ही हे कॉक्रोच जनता पार्टी हा एक कोणता तरी आता पार्टीचा विषय असू शकतो, परत Instagramवर ट्रेंडिंग विषय असू शकतो. पण यंग जनरेशननी या सर्व गोष्टींमध्ये न पडता आपण केलेला अभ्यास आणि त्यातून आपल्याला मिळालेली नोकरी किंवा मिळणारी नोकरी याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. हे एक पक्षविरोधी कामं करणं, परत पक्षात राहून कामं करणं हे आपल्यासाठी नाहीये. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष देऊन तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्यावं, असं तरी मला वाटतं. आणि जर हे सगळं ऐकून बघून सुद्धा ज्यांना हे करायचंच आहे, त्यांनी आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या वॉर्डमध्ये हे काम स्वतः करून दाखवावं. आपल्या पण एरियामध्ये, आपल्या वॉर्डमध्ये, आपल्या पंचायतमध्ये, आपल्या ग्रामपंचायतमध्ये भरपूर सारे भ्रष्टाचार आहेत. अहो, गावातला एक सीसीटीव्ही लावायला 3,000 रुपये खर्च येतो आणि ग्रामपंचायतने 30-30, 40-40 हजार रुपयाची बिलं पास करून दिलेली आहेत. एक पाण्याची टाकी बांधण्यासाठी लाखो रुपयाची बिलं पास करून घेतलेली आहेत. तर त्याच्याकडे लक्ष द्या. तुमच्या गावात पहिले लक्ष द्या की तुम्ही किती करू शकता, काय करता ते. आणि मग तुम्ही हे बाहेरचे विषय जे आहेत राष्ट्रीय स्तरावरचे तिकडे लक्ष द्या. पहिले आपल्या गावात सुधारणा करून दाखवा. आणि विषय राहिला त्या बाकी लोकांचा, जे तालुका वाईज, जिल्हा वाईज, शहर वाईज नवीन नवीन अकाउंट ओपन करतायत, कॉक्रोच जनता पार्टी, आणि मग कोणत्या तरी शहराचं, गावाचं, तालुक्याचं नाव. तर भाई हा इंस्टाग्रामचा ट्रेंडिंग विषय आहे, तोपर्यंत चालेल. त्याच्यानंतर याच्याकडे कोणी बघणार पण नाही. हा ट्रेंड संपला, तुमची दुनियादारी संपली, परत तुम्ही जैसे थे. त्यामुळे या अशा गोष्टींकडे फक्त आपण करमणूक म्हणून बघितलं पाहिजे. बाकी भाई विषय तुमचा आहे, तुम्ही काय करायचं तर तुम्ही तुमचं बघू शकता. एवढे तर तुम्ही नक्की समजदार आहात. बाकी माझं सांगण्याचं काम आहे, ते मी सांगितलं. तुम्हाला पटतंय तर ओके, नाही पटत तर सोडून द्या. काय जबरदस्ती नाही भाई. बाकी गुड नाईट, बाय.